साइड ला केले अरे खूप गरम होते यार एसी ला अरे काय आहे दरवाजा उघडा एसी चालू आहे काय चाललंय तुला काय सर्जन हा आईला सांगतो आई काय आहे दरवाजा उघडा एसी चालू तुझं लक्ष कुठे आहे तू जा रे मला अनुभव बघायचे तू आणि तुझी अनुपमा काठी घाला आम्ही मेणबत्ती आणते लाईट गेली मी खाली बघून येते अहो सावंतवाडी तुमची पण लाईट गेली का काय बोलायची घरात काम पण काय चाललंय तुमचं? लाईट गेले ते कशाला गडबड करताय? अहो मीटरवरती लोड पडलाय म्हणून लाईट गेले. जरा आम्हाला सहकार्य करा. थोड्या वेळात येईल लाईट. अहो बरोबर आहे एका घरात एकच एक्सटेन्शन बोर्ड आहे त्यावर एवढा लोड देणार तर लोड शेडिंग होणार नाही का एका घराचं नाही बिल्डिंग मध्ये प्रत्येक घरामध्ये हीच परिस्थिती आहे आणि तुम्ही 2 BHP ला देतात याचं काहीच नाही आपण मनुष्याने सगळं निर्माण केलं आहे तर त्याचा पण आपण विरोध केला पाहिजे ना नमस्कार आताची ताजी बातमी राज्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात येत आहे सर्व नागरिकांना दक्षतेसाठी सूचित करण्यात येत आहे की त्यांनी पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये घराबाहेर पडू नये तसेच राज्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे वळूया पुढच्या बातमीकडे काय सेम नाही न्यूज आपण म्हणतो जाऊ शकतो 100 रुपये जास्त जायचं का उद्या फिरायला रेड अलर्ट आहे त्यांचं सोडलं ते तर बडबड अरे आपण कॉलेज सांगून जाऊया ना करायचं
अपूर्व पुढे नको जाऊ. अरे नको जाऊ पुढे. नाही गेला तर आपण शोधून गेला. अपूर्व अपूर्व अपूर्व. आपण एक काम करूया, म्हणजे घरी फोन करून सांगूया. सगळं आपल्यावरती आहे. बाबांचा नंबर आहे ना त्याच्या, फोन कर त्यांना आणि सांग. हॅलो हॅलो काका, मी अपूर्वाच्या कॉलेजची मैत्रीण बोलते. हा बोल ना बा. अहो काका, आम्ही ते फिरायला तर आलो होतो खरं, पण आता आम्हाला अपूर्वच सापडत नाहीये. काय तुम्ही कॉलेजला होतात ना? हो काका, मी कॉलेजलाच होतो, पण आमचं असं झालं की आम्ही काल रील बघितली ते इंस्टाग्रामवर, आणि मग आमचं मन विचलित झालं म्हणून आम्ही फिरायला आलो. मला लोकेशन पाठवणे आता येतोय. काय झालं? अहो काका, मी फिरायला आलो होतो, तो पाण्यात पुढे पुढे जात होता. आम्ही बोलत पण नव्हतो त्याला नको जाऊ. हा ना. ते सगळं थोडा आधी त्याला शोधा. अपूर्व 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 अपूर्व. अपूर्व. काय चुकी होती माझी? लहानपणीपासून तर प्रेमच केलं होतं ना. या आजकालच्या पिढीच्या हलगर्जीपणामुळे मी माझा मुलगा गमावला. अपूर्व आताच एक दुःखद आणि काहीशी गंभीर बातमी आपल्या समोर येत आहे. काही कॉलेजवरील मुलांचा गट हा पाण्याच्या ठिकाणी फिरायला गेला. राज्यात रेड अलर्ट जाहीर होता, त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या या हलगर्जीपणामुळे, त्यांनी वागलेल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यातल्या एकाला स्वतःचा जीव गमवावा लागला. हा आणते. दे इकडे तो फोन. बघाव त्या फोन घेऊन बसायचं असतं. अरे काय झाली तुझी नेहमीची किरकिर ग? हे लोक तर घरदार पुढे सोडून गेले. थोडं आपली चांगली घेतात. अरे देवा, हा काय पसारा मांडलाय? मी तर पाय बसून माझा घर संसार बसवला होता. माझे सगळे दागिने चोरीला गेले. थांबा, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मगाशी तो फोन तुमचा येऊन मला एक अफवा सांगून गेला की आग लागलीये, आणि मी त्याची पडताळणी न करता त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. मी बघायला हवं होतं की त्याने सांगितलेली बातमी खरी आहे, खोटी आहे, सत्य आहे, असत्य आहे. मी त्याच्या अर्धवट गोष्टीवर विश्वास ठेवला. ती अफवा मी पसरवली आणि हे नुकसान झालंय. त्याला मी कारणीभूत आहे, कारण मी त्या अफवेवर विश्वास ठेवला. तुला कळतं ना मराठी? बिल्डिंग पडली, पळा, पळा, पळा. आग लागली. बळा बळा बळा. आग पडला, पळा, पळा, पळा. वीज पडला, पळा, पळा, पळा. मुंबई बुडाली बळा. तुमच्या अशा हलगर्जीपणामुळे तुम्ही स्वतःचा नाही तर कित्येक जणांचा जीव धोक्यात घालतात. तुम्ही आधी अफवा आहे की नाही त्याची खात्री करा आधी. अहो पण ती अफवा खरी असली म्हणजे आम्ही खात्री करायची की जीव वाचवायचा. खात्री करा, कारण तुमच्या या हलगर्जीपणामुळे तुम्ही स्वतःचा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अफवा ही मानव निर्मित आपत्तीच आहे. जोपर्यंत त्याची खात्री करत नाही पुढचं पाऊल उचलू नका. सावध राहा, सतर्क राहा.